बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचलाय। संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ यांच्यातला वाद आता थेट रस्त्यावर पोहोचले। आपल्या मुलाला उपमहापौर करण्यासाठी शिरसाट यांनी विरोध केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता। त्याला उत्तर देताना जंजाळ यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा शिरसाट यांनी दिल्या। त्यानंतर जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातल्या चौकात जंजाळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्स लावले। आता मुख्यमंत्री नाही पण एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर पालकमंत्री होणार असल्याचं म्हणत जंजाळ यांनी पुन्हा एकदा शिरसाट यांना डिवचलाय। याबाबत जंजाळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। शिवसेनेतील वाद काही शमायला तयार नाही। महानगरपालिकेची निवडणूक झाली, महापौर झाले, उपमहापौर झाले, मात्र एकमेकांना म्हणजे शिरसाट विरुद्ध जंजाळ हा वाद काही शमायला तयार नाही आणि एकमेकांना रोज डिवचलं जातं। काय तुम्ही असं ठरवलंय की भाजपची चर्चा व्हायची नाही म्हणून आपण दोघांनी वाद केला? असं काहीच नाहीये आणि वादेचा विषय नाहीये। कुठेतरी काय होतंय की त्यांनी काहीतरी बोललं की मला उत्तर कंपल्सरी द्यावंच लागतं। मी जर उत्तर दिलं नाही तर माझी बाजू लोकांसमोर नेत्यांसमोर येणार नाही, त्याच्यामुळे मला उत्तर द्यावं लागतं। त्याच्यामुळं वाद घालायचा हा प्रश्नच नाहीये। माझं एवढंच आहे की ज्या विश्वासाने मला शिंदे साहेबांनी संधी दिलेली आहे त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी मला या शहरासाठी काम करायचं हा माझा मुळात अजेंडा आहे। पण मला काम करू दिलं पाहिजे ही पण अपेक्षा आहे। काल तुम्हाला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शुभेच्छा दिल्या, मग तुमच्या कार्यकर्त्यांनी तरी तुमच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनरच लावले। हे बघा, मी त्यांच्या सोबत अनेक वर्ष राहिलोय, त्यांची मी भाषणे ऐकली आणि ते भाषणात दरवेळेस म्हणायचं की जसं महाभारतातल्या संजयला सगळं दिसायचं तसं माझं पण नाव संजय, मला भविष्यातलं सगळं दिसतं। कदाचित त्यांना भविष्यातला काहीतरी स्पार्क माझ्यामधला दिसला असेल, त्याच्यामुळे त्यांनी या शुभेच्छा मला दिल्या असतील। परंतु निश्चित एवढं मोठं पद घेण्याइतकी माझी लायकी नाही, माझी ऐपत नाही। पण निश्चित शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मी पालकमंत्री होऊ शकतो आणि ही दानत फक्त शिंदे साहेबाकडेच। त्यांनी मी पाहिलंय की मी जेव्हा मुंबईला जातो, महाराष्ट्रातले अनेक लोक असे की ज्यांचं अतिशय छोटंसं घर आहे, त्यांची काहीच नाही, तरी त्यांनी आमदार केलं। काही आमदार असे होते त्यांना मंत्री केलं। त्याच्यामुळे ते शिंदे साहेबाचीच ताकद आहे, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकतो। बरं, तुम्ही एक प्रकारे हा शिरसाटांना इशाराच देताय पालकमंत्री पद? इशारा नाही म्हणता येईल मला। आणि बघा, भविष्यामध्ये जर कोणी तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर आपण त्याला सांगतो, मी माझ्या मनातली भावना सांगतोय की ठीक आहे, त्यांनी कोणत्या भावनेने बोलले ते मला माहित नाही, परंतु निश्चित एवढं सांगतो की शिंदे साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतं। तुम्हाला पालकमंत्री त्यांनी केलं शिंदे साहेबांनी, मग त्यांचं काय होतं? शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी अजून काहीतरी वेगळा विचार केलेला असेल। होणार नाही होणार ते पुढचा विषय आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या पक्षामध्ये काम करतो, आपले जे नेते, त्या नेत्याच्या स्वभावामध्ये आणि त्या नेत्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये एवढा विश्वास आपला असला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण काम केलं पाहिजे। झालं, मी उपमहापौर झालो, संपला विषय। त्याच्यानंतर अशा पद्धतीने बोलून खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाचं कुठंतरी नाव खराब होईल असं करू नये। आणि त्याच्यामुळे आजपासून मी ठरवलंय आता की त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, स्वतःबद्दल आणि मी खऱ्या अर्थाने या शहराच्या विकासासाठी काय करतो त्याच्याबद्दलच बोलायचं। हे होते राजेंद्र जंजाळ। त्यांच्या बोलण्यावरून तरी हे वाटत नाही की हा विषय इथे संपेल, कारण त्यांनी जर माझ्यावर बोललं तर त्याला उत्तर मी देणार हे अशी त्यांची भूमिका आहे। आणि महानगरपालिकेपूर्वी जागा वाटपावरून झालेला हा संघर्ष आता उपमहापौर झाल्यानंतरही सुरू आहे आणि दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना प्रत्युत्तर दिले जात आहे। त्यामुळे हा वाद कुठपर्यंत जाईल हे सांगणं कठीण आहे। राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।